लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण नोव्हेंबरचा हप्ता अजूनही 30 ते 40% लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नाहीत. मग आम्हाला अपात्र करण्यात आले आहे का? आमची KYC चुकली होती म्हणून आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत का? आमची KYC बरोबर आहे तरीसुद्धा आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत का? तर थेट आमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये एकत्रित वितरण होणार आहे का? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या माध्यमातून विचारले जात आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर थेट 4,500 रुपये एकत्रित वितरण हे काय आहे? आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पुरवणी मागण्या मान्य झाल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा होणार आहे व याबद्दल खूप पॉझिटिव्ह जे काही बातम्या आहेत ते समोर येत आहेत, माहिती समोर येत आहेत. आपण चौकशी केल्यानंतर सुद्धा महिला व बालविकास विभागांतर्गत जी चौकशी आपण केली होती त्या अंतर्गत सुद्धा असं सांगण्यात येत आहेत की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये जमा होणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये नोव्हेंबर महिन्याचे जमा झाले नाही त्यांचं काय? त्यांना काय कसे पैसे जमा होणार आहेत? तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आपल्याला हे 4,500 रुपये एकत्रितपणे आलेच पाहिजे आहे. कारण आपण म्हणू शकतो की नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झाले नाही तर तिथे निधी कमी होती. निधी कमी असल्यामुळे हे पैसे आले नाहीत आपण म्हणू शकतो. परंतु आता पुरवणी मागण्या मान्य झाल्यामुळे लाडकी बहिणींसाठी 6,103 कोटी रुपयांची पुरवणी मागणी होती व आता वित्त विभागाकडून ते मंजूर झाल्यामुळे आता निधीची कमतरता इथे नाही. तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता अन्याय न होता लाडक्या बहिणींना थेट 4,500 रुपये म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1,500 रुपये व उर्वरित 3,000 रुपये जमा झाले पाहिजे आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत ज्यांची KYC बरोबर आहे, चुकली आहे, तरीसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. कारण KYCची कोणतीही अट इथे सांगण्यात आली नव्हती. नोव्हेंबरचा हप्ता असाही जमा होणारच होता. तुम्ही सुद्धा सांगायचं आहे की तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जमा झाले होते का नाही. कारण आपल्याला पाहायचं आहे की किती टक्के लाडक्या बहिणी आहेत, कोणत्या गाव आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, नक्कीच कमेंट करायचं आहे. पुरवणी मागण्या मान्य झाल्यामुळे 6,103 कोटी रुपये लाडक्या बहिणींना असल्यामुळे नक्कीच इथे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 व 4,500 रुपये जमा झाले पाहिजे ही आपण सरकारकडे विनंती करत आहोत. व इथे KYCची भरपूर जणांची तक्रार आहे की KYCचं काय, आम्हाला KYC आमची चुकली होती किंवा आमची बरोबर आली नाही. तर काय, तर तिथे सुद्धा सरकारने KYC करण्यासाठी मुदतवाढ दिली पाहिजे आहे. कारण बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची KYC चुकली आहे किंवा ज्यांची KYC झालीच नाही. बरेचसे प्रॉब्लेम होते, ज्यामध्ये असेल की KYC करण्यासाठी बरेचसे प्रॉब्लेम होते. साईट बंद होती, सर्व्हर डाऊन होते, OTPचा इश्यू येत होता. तर मग इथे लाडक्या बहिणींची चूक कुठे आहे? यामध्ये लाडक्या बहिणींची काहीच चूक नसल्यामुळे लाडक्या बहिणींना एक संधी तरी मिळाली पाहिजे आहे. जानेवारी असू द्या, फेब्रुवारी असू द्या, कोणत्या महिन्यामध्ये KYC करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी नक्कीच संधी दिली पाहिजे आहे. याबद्दल मंत्री आदित्यताई तटकरे असो, मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे आहे, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींचे हक्काचे पैसे आहेत ते बंद होणार नाही. तर 4,500 रुपये तुमच्या खात्यातही जमा व्हावं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.